नाशिककरांसाठी मोठी बातमी. नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. मध्यरात्रीपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालीय. गेल्या काही आठवड्यांपासून रामकुंड परिसरात कोरडे पडलेले नदीपात्र आता पुन्हा पाण्यानं भरू लागले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान नदीपात्रातील पाणी कमी झाले होते. मात्र सततच्या पावसामुळे परिस्थिती बदलली असून नदीत पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी येतंय. हवामान विभागानं पुढील काही तासात अतिमुसळधार ढगफुटी सदृश पावसाची शक्यता व्यक्त केलीय. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर परिसरातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ब्रह्मगिरी परिसरातील मेडघर किल्ल्याजवळील वाडीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सुमारे 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावे.